मंडळी आता बघा विमेन्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी असं काही रेडी झालेलं आहे। दिवसभर मस्त आपलं रंगपंचमी वगैरे खेळलो। आज रंगपंचमी आणि विमेन्स डे दोन्ही एक साथ आलेत। आज आम्ही विमेन्सनी भरपूर असं एन्जॉय केलं। सकाळी पण 2-3 तास आम्ही रंगपंचमी भरपूर असं मनसोक्त खेळलो। आणखीन आता बघा तिथले तर आम्ही 4-5 मैत्रिणी मिळून विमेन्स डे सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं। एकदम छोटंसं फक्त केक वगैरे आणलं आहे, तेवढंच कट करून छान असं आम्ही सेलिब्रेशन करणार आहे। चला तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा। तर इकडे बघा आमच्याच घरापाशी असं छान अशी चटई वगैरे अंतरून इकडं आमच्या पोर्चमध्ये छान असं स्वच्छ केलेलं आहे। इथं आम्ही आता करणार आहे सेलिब्रेशन। सगळेजण येणार आहेत। सगळ्यांनी वन पीस घालायचं ठरवलं आहे। बघू कोण कोण यायला लागले काय। अजून तर कोणी दिसत नाही आहेत बाहेर, बघू शकता इकडे तुम्ही, कोणीच नाही आहे। आले का मग आपण भेटूया। अरे अरे ब्लॉक करा। तर मंडळी बघा इकडं आम्ही अशा प्रकारचे 2 केक्स आणलेले आहेत। कुठून आणला हो तुम्ही? हा तर जतमधनं बघा जनता बेकर्स मधनं आणलो। तर आल्या इकडं विमेन्स आणि छोटी विमेन्स सगळे इथे समोसा केक हे सगळं ठेवलंय आणि सगळी इथं बसली ती जेवायला नाही चटरपटर आणि इथं गाईज बाय गाईज आणि का गाईज तर गाईज इथं बघा वुमेन्स डे पार्टी चालू आहे। इथं काय काय आणले दिवा, व्हाईट केक, येलो केक, कुठे समोसा। तर काय आता समोसा सगळे एकटा खाणार आहे बघा मी इथं। तर इकडे बघा समोसा आणि याच्यामध्ये काय दाबेली। अगं मम्मी सायन्सचं नोटबुक फाडलास तू माझी। तर गाईज याची मजा चाल। तर गाईज इथं बघा सायन्सची वय फाडली ती आणि एकामेकावर नाव घालायला ती। ही म्हणते तू फाडल्या, मम्मी म्हणते तू दिल्या। तर गाईज कमेंट करा तुमचा अंदाज कोणी घातले कमेंट करा करा। स्नेहल, ही कोमल, ही प्रियंका आणि या प्राजक्ता मॅडम। अगं खरं ही मेन म्हणजे कॅमेरा क्वालिटी। ही बघा ही आहेत सगळ्यात ज्येष्ठ वुमन आणि इकडं ह्या सॉरी ह्या कोण आहे ती? कोण ही सगळी ही बारकी वुमेन्स काय तर काय इथं बारकी वुमेन्स आहे ती बघा। आणि तर गायज आमच्या येण्यासाठी काय तर कमेंट करा। चांगलं कमेंट करा सांगतो मी पहिला बोलायचं नाही की कोण सुद्धा मला चिडवायला नाही पाहिजे। मी फालतू करायची तोपर्यंत व्हिडिओ करू। तर गायज असं करा, चिडवल्याशिवाय कमेंट करू नका, म्हणजे कमेंट चिडवायसारखंच करा। करायचं लाईक करते तीच त्यासाठी सगळे खाल्ले आमच्या अगोदर। ए मम्मी आम्ही दोघं कुठं? आजी राहिली ती अजून। आजीला दिलं नाही काय वाटतंय का तुम्हाला? तुला वाटत असेल तर दी बाय। नमस्कार मंडळी। तर आज जरा मनाच्या जवळचा विषय घेऊन येते। तो विषय म्हणजे आपल्या बायका। आपल्या खेड्यात बघा ना, पहाटे कोंबडा आरवायच्या आधीच बाई उठते, चूल पेटवते, घर झाडते, पोरांना उठवते आणि सगळ्यांच्या हातात गरम भाकरी ठेवते। दिवसभर काम करते, कधी शेतात नवऱ्याबरोबर राबते, कधी घरात संसार सांभाळते। पण गंमत बघा, इतकं सगळं करूनही तिच्या तोंडावर तक्रार नसते, फक्त हसू असतं।
आई म्हणून ती मायेची सावली असते, बहीण म्हणून जीवाची दोस्त असते आणि बायको म्हणून घराला घरपण देणारी खरी ताकद असते. खरं सांगायचं तर बाई नसती तर आपलं घर म्हणजे फक्त 4 भिंती राहिल्या असत्या. म्हणून हो मंडळी, आपल्या घरातल्या बाईचा आदर करा. तर गाइस इथं बघा क्लास टीचर, दिस इज स्टुडंट्स. चला माघारी बास, शाळा सुटली. तर गाइस लास्ट पार्टी मधला मेन्यू आहे आईस्क्रीम. हे काय आहे? कुल्फी म्हणा, गारेगार म्हणा, आईस्क्रीम म्हणा, व्हॉट एव्हर. खाऊन घ्या. उड्या मारून मारून बघा सगळी दमली आता डान्स करून. आता लास्ट मस्त गार गार असं आईस्क्रीम खाणार आणि आपापल्या घरी जाऊन झोपणार. नमस्कार मंडळी, आता झालेला आहे कार्यक्रम. आता आम्ही जातो आमच्या घरी. मी हायच टाकणार बरं का. तर मंडळी बघा अशा पद्धतीने अशा प्रकारे साजरा झाला वुमेन्स डे साजरा झालेला आहे. तर हे बघा साऊंड बॉक्स हे सगळं म्हटलं सामान आमच्या घरी पोच करून मग तुम्ही जावा म्हटलं. आमचं सामान आहे. बरं या जरा मदत करू लागा. या तुम्ही जरा मदत खगरा वर जरा मदत करा. बस बस गॅस काय गायचं. आता वुमेन्स डे झालेला आहे. तुम्ही जाता का तुमच्या घरी झोपायला. गुड नाईट गॅस. गॅस नाही हो गाईज. चलो गुड नाईट बाय.